राज्यांचे मुख्यमंत्री, 28 राजकीय पक्ष, 63 नेते दाखल झाले आहेत मुंबईत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातील प्रत्येक नेत्याचं आणि राजकीय पक्षाचं लक्ष एकच, लोकसभा 2024 ची निवडणूक। यातील प्रत्येक नेत्याचं आणि राजकीय पक्षाचा अजेंडा एकच, 2024 च्या निवडणुकीच्या रणसंग्रामात नरेंद्र मोदींना हरवणे। नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो आवर या तुमच्या हक्काच्या प्राइम टाइम मध्ये तुमचं स्वागत। भाजप विरोधात नुकतीच एकत्र आलेल्या इंडिया आघाडीचे हे नेते मोदींविरोधात आक्रमकपणे बोलत लोकशाहीसाठी एकत्र आलो आहोत असा दावा करतायत। त्यांच्या 2 बैठकाही झाल्या आणि त्याच इंडियाची 3री बैठक अवघ्या काही तासांमध्ये सुरू होणार आहे। यात बैठकीचं सखोल विश्लेषण आपण आजच्या भागात करणार आहोत। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 3 पक्ष एकत्र येतील असं कुणालाच वाटलं नसेल, मात्र 2019 साली ते झालं। असाच एक प्रयोग देश पातळीवरही होईल असंही कुणाला वाटलं नसेल, मात्र हेही होतंय। 2024 सालच्या निवडणुकांसाठी देशातल्या बहुतांश विरोधी पक्षांनी एकत्र येत आघाडीची स्थापना केली आहे। यामध्ये शरद पवारांपासून तर अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे। मात्र राहुल गांधी आई सोनियांबरोबर आज मुंबईत दाखल झाले, त्यांचे जोरदार स्वागत झाले, मात्र लगेच इतर कुठल्याही सहयोगी नेत्यासाठी न थांबता त्यांनी विरोधाची पहिली तोफ डागली। उद्योगपती अडानींच्या मुद्द्यावरून त्यांनी मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडली। गेल्या 4 वर्षांमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात आक्रमकपणे विरोधकांची खिंड लढवली आहे। तसं पाहिलं तर ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार यांनीही मोदींवर टीका केली आहे। पण अडानींच्या मुद्द्यावरून राहुल गांधींइतका विरोध इतर पक्षांकडून दिसला नाही। आजही तसंच झालं। ज्या हॉटेलमध्ये इंडियाची बैठक आहे त्याच हॉटेलमध्ये राहुल गांधींची पत्रकार परिषद झाली। नुकत्याच आलेल्या हिंडनबर्ग अहवालावरून अडानींवरून मोदींवर आरोप केले, त्यामुळे राहुल गांधीच्या याच आक्रमक पावित्र्याशी मित्र पक्ष सहमत आहेत की नाही हे उद्या स्पष्ट होईल। पण तुर्तास तरी राहुल गांधींनी आघाडी घेतल्याचं दिसून आलं। त्यांनी कोणकोणते आरोप केलेत ते एकदा पाहूयात। एक परिवार जो मोदी जी के बहुत करीब है, उसने अपने शेयर में अपना पैसा इन्वेस्ट किया शेयर प्राइस को इन्फ्लेट करने के लिए। दूसरा, यहाँ फाइनेंशियल टाइम्स अखबार है, इसमें लिखा है हिडन इन्वेस्टर्स एंड अ सीक्रेट पेपर ट्रेल। और ये गार्डियन की अंदर का पेज है, वेल्थी इंडियन फैमिली विद लिंक्स टू मोदी इन्वेस्टेड इन ओन शेयर्स। मतलब $1 बिलियन हिंदुस्तान से अदानी जी की कंपनी के नेटवर्क के थ्रू अलग अलग देशों में गया और फिर वापस आया। और उस पैसे से अदानी जी ने, जो उनकी शेयर प्राइस थी, उसको बढ़ाया, इन्फ्लेट किया। हिंदुस्तान का जो इंफ्रास्ट्रक्चर है, जो अदानी जी एयरपोर्ट्स खरीद रहे हैं, पोर्ट्स खरीद रहे हैं, अभी यहां धारावी में शायद उनको बड़ा प्रोजेक्ट मिला है। तो ये सब जो हिंदुस्तान के जो एसेट्स हैं, जो पूंजी हैं, जो अदानी जी खरीद रहे हैं, वो इस पैसे से शेयर प्राइस को इन्फ्लेट करके खरीद रहे हैं। राहुल गांधींच्या याच दाव्यांचं विश्लेषण आपण करणार आहोतच, पण त्याआधी एक महत्त्वाची बातमी। सांताक्रूजच्या 5 स्टार ग्रँड हयात मध्ये ही बैठक होते। त्यासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी केली गेली। त्यासाठी तिन्ही पक्षांकडून गेल्या 4 दिवसांमध्ये हॉटेलमध्ये बैठकाही झाल्या।
आज 6 वाजता सर्व नेत्यांचं स्वागत झालं आणि 6:30 वाजता सर्व नेत्यांची अनौपचारिक बैठकही झाली. रात्री 8 वाजता मराठमोळ्या पदार्थांच्या भोजनाची पंगतही आयोजित करण्यात आली आहे. याच मेजवानीवरून मात्र महायुतीतील पक्षांसह मनसेनंही जोरदार टीका केली आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत पहिली टीका केली. राज्यात 3 आठवड्यांपासून पाऊस गडप झालाय. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. दुष्काळाचं संकट गहिरं होतंय. मविया नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करतायत आणि दुसरीकडे इंडिया आघाडी बैठकीआधी राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वान्नाच्या पंक्ती उठतायत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाजही वाटत नाही. अशा शब्दात अमेय खोपकर यांनी टीका केली. त्यानंतर तातडीनं शिवसेनेचे नेते आणि भाजपच्या नेत्यांनी कळस चढवला आणि इंडियाच्या मेजवान्यांवर सडकून टीका केली आहे. ती पाहूयात आपल्या मीडिया सेंटरला. मला असं वाटतं यांनी स्वतःच्या थाळ्या त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ज्यावेळेला मांडल्या जातील त्या पंचतारांकित थाळीतले पंचतारांकित असलेले पदार्थ खाताना किमान आमच्या शेतकरी बंधू भगिनींचा विचार तरी करावा. मी तर म्हणेन त्या हयात हॉटेलमध्ये होणाऱ्या बिला एवढे किमान निधी तरी पक्ष म्हणून संजय राऊत आणि उद्धवजी तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी दिली असती तरी पापमुक्त झाला असता. मुंबईच्या जुन्या खुर्च्या त्यांना चालल्या नाहीत. आज 65 लोकांसाठी 40 ते 45 हजार रुपयाची एक खुर्ची, अशी 65 खुर्च्या या हॉलमध्ये नवीन घेण्यात आलेल्या आहे. त्याचा हा फोटो आहे. त्याचं प्लॅस्टिक देखील अजून काढलेलं नाही आणि म्हणून एकाला बसायला जर 14 तासाला 45 हजार रुपयाची खुर्ची घेतली जाते तर त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. नंबर 1. दुसरं, 65 खोल्या ज्या काही बुक केल्या आहेत त्या काही लॉजिंग बोर्डिंग मधल्या केलेल्या नाहीत, त्या 5 स्टार हॉटेलमधल्या केलेल्या आहेत. मराठमोळ्या जेवणाची किंमत जवळजवळ 4,500 रुपये आहे. खोलीची किंमत जवळजवळ 25 ते 30 हजार रुपये आहे. हे त्यांनी करावं. करण्याबद्दल प्रत्येकाला तो लोकशाहीतला अधिकार आहे. परंतु आपण पुढे हे करणार आहोत त्याची मागं टीका करणाऱ्या लोकांना थोडी जाणीव असली पाहिजे. विरोधकांच्या मेजवान्यांवर टीका सुरू झाली त्यावर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी मात्र जशास तसं उत्तर दिलं. त्यांनी भाजप शिवसेनेला सुरत गुवाहाटीची आठवण करून देत पैशाचा हिशोब विचारला. बघूया. नाही, मला वाटतं त्यांनी पहिलं सांगावं की गुवाहाटीचा खर्च कोणी केलेला, सुरतचा खर्च कोणी केलेला, त्या चार्टर प्लेनचा खर्च कोणी केलेला, जे 50 खोके ते आमदारांना दिले गेले त्याचा खर्च कोणी केलेला, ह्याच्यावर लोकांनी बोलावं. बरं, जी दसऱ्याची सभा त्यांनी करायचं बघितलं, आमचा दसऱ्याची सभा ढापण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात पण असं ऐकलं गेलं होतं की 10 कोटी STला दिले गेले होते. कुठचाही त्यावेळी पक्ष नसताना हे पैसे कुठून दिले होते तर ह्याच्यावर तर चर्चा व्हायला पाहिजे. आणि हा सरकारी खर्च होता का की कोणाच्या खिशातून आला होता, खोक्यांमधून आला होता? आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं खरं, पण इंडिया मेजवान्या आणि महाराष्ट्रातील दुष्काळ यावरून सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टीकेवरच होता आपला आजचा पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, शेतकरी अडचणीत असताना इंडिया आघाडी बैठकीवरच्या कोट्यवधीच्या खर्चावर मनसे आणि महायुतीच्या टीकेशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं हो किंवा नाही. इंडियावरील याच आरोपांवर महाराष्ट्राचा कौल पाहायचा आहे. पण जसं 0 आवरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केला होता की विरोधकांच्या इंडियामध्ये एकमत होणारच नाही, त्यांचाच प्रचंड विरोधाभास आहे, त्यांच्यात समन्वय होणारच नाही, याच दाव्यावर उत्तरही मिळेल. पण खरंच 28 वेगवेगळ्या विचारधारांचे पक्ष एकत्र येणार असतील तर कोणकोणत्या मुद्द्यावर त्यांच्यात एकमत होईल याचा विचार करणं, ते मुद्दे फॉलो करणं हे सगळ्याच पक्षांसमोरचं आव्हान असणार आहे. कोणकोणते मुद्दे असू शकतात पाहूयात.
बैठकर डिस्कस करके मिनिमम कॉमन प्रोग्राम हम तैयार कर सकते हैं और मिनिमम एग्रीगेट प्रोग्राम इसके आधारित हम आगे जा सकते हैं। शाहू फुले अंबेडकर की विचारधारा को लेकर इंडिया आगे बढ़ने का हमारा सबका उद्दिष्ट है, प्रयास है। लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, एकत्र राहू आणि आमच्या भारत मातेच्या हातापायात पुन्हा कोणत्याही हुकुमशहाला बेड्या घालायला देणार नाही ही शपथ घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। आजच्या बैठकीच्या बरोबर 24 तास आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकीचा अजेंडा स्पष्ट केला। एक नाही, दोन नाही, तर तब्बल 28 पक्ष आणि 63 नेत्यांची बैठक मुंबईत होईल। मोदींविरोधातल्या त्याच इंडिया गटाच्या बैठकीला काही तासांमध्ये सुरुवात होईल। त्यासाठी प्रत्येक पक्षानं आपापल्या पद्धतीनं शक्ती प्रदर्शन केलंय। मात्र खरी प्रतीक्षा आहे ती या बैठकीत नेमकं काय ठरणार, कारण पाटण्यात उद्देश ठरला तर बंगळुरूतील बैठकीत गटाचं नाव ठरलं आणि आता मुंबईत ठरणार आहे मोदींविरोधातील संघर्षाचा ऍक्शन प्लॅन। तो काय असू शकतो तर त्याचा अंदाज काल झालेल्या मवियाच्या पत्रकार परिषदेतून आलाय। शिवाय इंडियाचा लोगो ठरणार आहे, मोदींविरोधातल्या लढ्याचा राष्ट्रीय अजेंडा ठरणार आहे, राज्य आणि केंद्र पातळीवरच्या प्रचाराचे मुद्दे ठरणार आहेत, 11 जणांच्या समन्वय समितीची स्थापना होईल, राज्यनिहाय निवडणुकांचं नियोजन होईल, विरोधकांना उत्तर देण्यासाठी राज्यनिहाय रिसर्च टीम तयार केली जाईल, राज्यनिहाय सोशल मीडिया टीम असेल, सर्व पक्षांसाठी सर्वमान्य ॲक्शन प्लॅन असेल। 2004 साली सत्तेवर आल्यानंतर UPAनं स्वतःसाठी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवला होता। त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेचं संवर्धन जतन हा मुद्दा होताच, परंतु गरीब कल्याणाची भावना होती। या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये 6 मुद्दे होते। एक म्हणजे भारतीय राज्यघटना, तिचं संवर्धन, धर्मामध्ये कुठेही 2 धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि अशी मूलतत्ववादी घटक की जे या देशाच्या मूळ ढाच्याला कुठेतरी बाधा आणतायत तर त्यांच्या विरोधामध्ये उघड भूमिका घेणं। मग बाकी भ्रष्टाचार, खूप चांगलं शासन आणि लोकाभिमुख शासन असे सगळे मुद्दे होते। ते आताही असू शकतात, परंतु खरा मुद्दा हा आहे की आजही जनतेमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या नरेंद्र मोदी या व्यक्तीच्या करिश्म्यावरती सध्या इंडियाकडे काय उत्तर आहे। बंगळुरूमध्ये बैठक झाली तेव्हा मुंबईनंतर जम्मूमध्ये पुढच्या बैठकीची घोषणा झाली होती। मात्र त्या बैठकीआधी इंडियाच्या निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झालेली असू शकते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी जागा वाटप आणि आणखी मित्रपक्ष जोडले जाण्याबाबतही महत्त्वाचं विधान केलं होतं। त्यामुळे याच बैठकीत जागा वाटपाची चर्चा होणार का? कोणता पक्ष किती जागा लढणार, कोणत्या राज्यात जागा वाटप कसं असेल हेही ठरवणं आव्हानात्मक असेल। यावर इंडियाच्या बैठकीत कसा मार्ग निघेल हेही पाहावं लागेल। 0 आवर्ससाठी राहुल कुलकर्णींसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। समन्वयाच्या याच आव्हानाला विरोधातील 28 पक्ष कसं तोंड देणार हे येणाऱ्या काळात ठरेल। दिल्ली विधेयकावरून काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये झालेला संघर्ष सर्वांनीच पाहिलाय। त्यामुळे उद्या कोणत्या मुद्द्यावरून कोणत्या पक्षाची नाराजी होईल आणि त्यावरून थेट इंडियाच्या एकजुटतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशीही परिस्थिती निर्माण होऊच शकते। अर्थात त्यासाठी इंडिया आघाडीत समन्वय समिती असणार आहे आणि हे आव्हान त्यांना पार पाडायचंय। त्यासाठी मुंबईत तरी विरोधकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। त्यावरूनच भाजप शिवसेनेसह मनसेनं टीका केली। त्याच टीकेवर आपला प्रश्न होता, त्यावर महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद आला। त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात। त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आपला प्रश्न होता, शेतकरी अडचणीत असताना इंडिया आघाडी बैठकीवरच्या कोट्यावधीच्या खर्चावर मनसे आणि महायुतीच्या टीकेवर सहमत आहात का?
वसीम शेख यांना ट्विटरवर म्हटलंय, हा प्रश्न सत्तेत असणाऱ्यांना विचारायला हवा, फक्त विरोधकांनाच नाही. फेसबुकवरून विशाल कुमार यांची प्रतिक्रिया आहे, शेतकरी अडचणीत असतानाही कधीही सत्तेत न आलेला पक्ष सुद्धा सभांवर एवढा खर्च कसा करतो. फेसबुकवरून प्रदीप दळवी, सुरत गुवाहाटी मार्गे गोव्याचा खर्च कोणी केला त्याचा पण हिशोब मागा. फेसबुकवरून नकुल देशमुख, प्रत्येक पक्षाचा राजकीय अजेंडा आहे, तुम्ही त्याला जनतेच्या समस्यांसोबत जोडू शकत नाही. बाळासाहेब उगलमुगळे, स्वतः काही पण केलं तर चालतं, दुसरा जरा काही करायला लागला की लगेच बोंबलत सुटणार, वारे विचारवंत. सन्नी काजळे यांची इंस्टाग्रामवरून प्रतिक्रिया आहे, तुम करो तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला. भगवानराव अंबुरे, इंडियाला नावं ठेवता, 12 महिने निवडणुकीचाच धंदा आहे, सगळे एकाच माळेचे स्वार्थी मणी, दोष राजकारण्यांचा नाही ना निवडून देणाऱ्यांचा. महाराष्ट्राचा कौल आपण बघितला, महाराष्ट्रानं आपलं मत उघडपणे मांडलं, त्याच मतांच्या आधारे पुढचे 2 दिवस चर्चा होणार आहे. इतकंच नाही तर हाच ट्रेंड कायम राहिला तर त्याचे परिणाम आगामी निवडणुकांमध्येही दिसतील. आता वेळ झालीये आपल्या गेस्ट सेंटरला जाण्याची. आम्ही आज प्रियंका चतुर्वेदी यांच्याशी खास 0 आवरसाठी म्हणून बातचीत केली. बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. प्रियंकाजी, एबीपी माझाचा नवा कोरा शो 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आज इतकी मोठमोठी दिग्गज नेते मंडळी ही सगळी आलेली आहेत. काय नक्की बैठकीचा अजेंडा आहे, कशी होते, तिथला उत्साह कसा आहे? वातावरण बहुत पॉजिटिव है, लोगों में बहुत प्रतिसाद मिल रहा है. जनता आप देख ही रहे हैं कि ये तीसरी मीटिंग है इंडिया की और वहाँ पर पहला राज्य है जहाँ पर हम विपक्ष में हैं पर जनता हमारे साथ इतना समर्थन में खड़ी है, तो एक एक्साइटमेंट है. सब लोग बड़े नामी गामी लोग आए हैं, सीनियर लीडरशिप आए हैं, सिटिंग चीफ मिनिस्टर्स आए हैं, सोनिया जी खुद आई हैं. तो एक पॉजिटिव माहौल में ये मीटिंग होगी. आज 6:30 से शुरू होगी और कल पूरा दिन चलेगी और फिर प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से हम आपको वो सारे निर्णय बताएंगे जो निर्णय लिए जाएंगे. प्रियंका जी, खरं तर राहुल गांधी हे सोनिया गांधींबरोबर आज मुंबईत आले आणि लगेच आल्याबरोबर त्यांचं स्वागत झालं आणि लगेचच त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली अडाणींच्या विरोधात. कुठंतरी इतर नेते मंडळी होते पण राहुल गांधींनी एक दिशा दिली म्हणायला पाहिजे का, की त्यांनी इनिशिएटिव्ह सीज केला असं म्हटलं पाहिजे? नहीं, मैं बस यही कहूँगी कि अदानी मामले को लेकर कुछ नए तथ्य सामने आए हैं और क्योंकि हम लोग सब इस मुद्दे को उठा रहे हैं और राहुल गांधी जी प्रखरता से उसको उठा रहे हैं, तो उन्होंने इसको लेकर प्रेस कॉन्फ्रेंस की है. पर हम सब मांग कर रहे हैं कि एक जेपीसी होना चाहिए. खास करके जो नए तथ्य आए हैं जो कह रहे हैं कि सेबी को 2014 तक पता था और वो इन्वेस्टिगेशन कर रही थी और 2014 के बाद ये इन्वेस्टिगेशन ठंडे बक्से में डाल दिया गया. दूसरा सवाल ये उठता है, ये जो नए तथ्य आए हैं कि एनफोर्समेंट डायरेक्टरेट इतना विपक्ष के पीछे पड़ा रहता है. आज अगर उन्होंने अपना काम किया होता तो इस तरीके के फिनेंशियल हेराफेरी जो हो रही है वो नहीं होती. तो सवाल बस ये है कि ये जांच का विषय है. क्यों ईडी, सीबीआई, आईटी और सेबी उनके बचाव में लगे हुए हैं और क्यों इस पे फ्री एंड फेयर इन्वेस्टिगेशन करने से केंद्र सरकार घबरा रही है? प्रियंका जी, एकंदरीत जर बघितलं तर हा मुद्दा सर्व पक्षाचे नेते एकत्र सुद्धा उचलू शकत होते. कुठेतरी अडाणींवर सहमत नसणारी नेते मंडळी सुद्धा इंडिया आघाडीत आहेत आणि म्हणून राहुल गांधींना हा विषय वेगळा उचलावा लागला का? नहीं, इसलिए क्योंकि जैसे मैंने कहा कि उसका मुद्दा वो हर प्रेस कॉन्फ्रेंस उन्होंने ली है जब नए तथ्य आए हैं, तो उसी के आधार में उन्होंने फिर से इसको लेकर प्रेस कॉन्फ्रेंस की है
ये बिल्कुल हमारे मुद्दों में शामिल है। और कल जब हमारी प्रेस वार्ता होगी जहां इंडिया के सारे लीडर्स होंगे, वो सब इस पे चर्चा करेंगे, क्योंकि ये एक बहुत अहम मुद्दा है। ये देश के टैक्स पेयर की जनता का विषय है। ये देश में एक जो प्रधानमंत्री कहते हैं भ्रष्टाचार के खिलाफ हैं, भ्रष्टाचारियों को अपने साथ बिठाते हैं वॉशिंग मशीन में घुमाकर, जिनको 70,000 करोड़ का घोटाला करने की का आरोप लगाते हैं, 48 घंटे में उनको उप मुख्यमंत्री राज्य का बनाते हैं। साथ ही साथ आप देख रहे हैं कैसे परिवारवाद की बात करने वाले अदानी परिवार को बचाने में लगे हुए हैं। 2014 से अगर कोई काम हुआ है तो सिर्फ और सिर्फ अदानी बचाओ अदानी बढ़ाओ कार्यक्रम हुआ है। तो वो प्रखरता से कांग्रेस उठाती रही है, हम लोग भी उठाते रहे हैं, और हम सबकी मांग वही है कि एक जेपीसी होना चाहिए। तो कल भी इस मुद्दे को हम रखेंगे और इस पर चर्चा होगी। प्रियंकाजी, तुमच्या बरोबर शरद पवार आहेत, ते अडाणीच्या मुद्द्यांवर तुम्ही जे मत मांडत आहात त्याच मुद्द्यांशी ते सहमत आहेत का, आणि ते उद्याच्या बैठकीत दिसेल का? वो कल आपको जवाब खुद शरद पवार साहब दे देंगे, क्योंकि मैं अपनी पार्टी का पक्ष रख सकती हूँ। और जहाँ तक हमारा सवाल है, हम लोग सब जब पार्लियामेंट में इस पे चर्चा चल रही थी, सब उस पे एकजुट थे, सब कायम थे कि चर्चा का विषय है, इन्वेस्टिगेशन का विषय है, और इन्वेस्टिगेशन से ज़्यादा इंस्टीट्यूशंस का विषय है कि इंस्टीट्यूशंस को अपना इलेक्शन टूल किट मत बना दो कि उनकी इंडिपेंडेंस ख़त्म हो जाए। प्रियंकाजी, आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे की संयोजक ह्याच आघाडीचा कोण राहणार आहे. खरं तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की काल 0 आवरमध्ये आम्ही जो पोल घेतला त्या पोलमध्ये संयोजक म्हणून सगळ्यात जास्त प्रतिशत मतं ही उद्धव ठाकरे यांना मिळाली. पण आम्हाला उत्सुकता आहे, आता असं दिसतंय की संयोजक एक होणार की अनेक लोकांची फक्त समन्वय समिती होणार, काय होणार आहे? देखिए, ये हमारे लिए बहुत खुशी का विषय है, सम्मान का विषय है, अभिमान का विषय है कि महाराष्ट्र की जनता उद्धव साहब को इतना मान देती है, इतना सम्मान देती है, इतना प्यार करती है और इतना विश्वास रखती है कि उद्धव जी जो काम हाथ में लेंगे उसको पूरी तरीके से निभाएंगे। तो ये उनका मैं आभार व्यक्त करना चाहूँगी। पर साथ ही साथ मैं ये कहना चाहूँगी, ये निर्णय जो भी होगा, कार्यकर्ता होने के नाते मुझे भी लगता है कि बड़ी जिम्मेदारी मिले, पर जो भी निर्णय लिया जाएगा सबको साथ लेकर लिया जाएगा। और कमेटी होगी या एक कन्वीनर होगा, चेयरमैन होंगे, कोऑर्डिनेटर होंगे, वो सब चर्चा का विषय आज और कल में बना रहेगा। प्रियंकाजी, आपल्याच नावाची सिमिलर नाव असणाऱ्या प्रियंका कक्कड यांनी आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान बनावं अशी मागणी केली. त्याचबरोबर आज नितीश कुमार यांचे होर्डिंग्स ज्या पद्धतीनं लागले आहेत ते बघितले तर कुठेतरी तीच मागणी होते असं वाटतंय. आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे पक्ष हीच मागणी आपल्या नेत्यासाठी करतात आहे. त्यामुळे पंतप्रधान पदाची दावेदारी ही आज नाही तर उद्या अडचणीची ठरणार का? नहीं, काहीतरी कन्फ्यूजन नहीं आहे. अभी प्रियंका कक्कड़ को के बारे में खुद आम आदमी पार्टी ने उसके बारे में जवाब दिया है कि वो उससे इत्तेफाक नहीं रखते हैं. इंडिया से वो इसलिए शामिल हुए हैं कि वो प्रजातंत्र और कॉन्स्टिट्यूशन को सबसे ऊपर रखें. पर ये बात भी सच है कि हर कार्यकर्ता के मन में होता है. मैं तो यही कहूँगी जो उद्धव साहब ने कल कहा कि आज इंडिया गुट में किसी तरीके का चॉइसेस की कमी नहीं है. हर एक हमारा नेता सक्षम है कि देश को आगे बढ़ाएगा. उसी तरीके से आप उनमें देखिए, 37 पार्टियों का अलायंस है, 37-38 पार्टी का अलायंस है. क्या बीजेपी खुलकर कह सकती है कि नरेंद्र मोदी जी नहीं तो हमें नितिन गडकरी चाहिए, या नितिन गडकरी जी नरेंद्र मोदी जी से ऊपर चाहिए? कोई नहीं कह सकता है. कोई वो 37 पार्टीज जो उनके साथ हैं वो खुल के ये नहीं कह सकती हैं कि हमारा नेता प्रधानमंत्री हो. तो ये किस तरीके की प्रजातंत्र है, किस तरीके का अलायंस है जहाँ पे तानाशाही एक ही नाम की चर्चा है, बाकी कोई नाम सक्षम नहीं माना जाता है. तो हम तो सक्षम हैं कि हमारे पास चॉइसेस हैं, उनके पास असक्षम हैं, इसीलिए तानाशाही उनको कबूल है. धन्यवाद प्रियंकाजी. एबीपी माझाशी खास 0 आवरमध्ये येऊन बातचीत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली आहे महाराष्ट्राचा पहिला कौल जाणून घेण्याची. त्यासाठी आपण जाऊयात आपल्या पोल सेंटरला.
आजचा आपला प्रश्न होता, शेतकरी अडचणीत असताना इंडिया आघाडी बैठकीवरच्या कोट्यावधीच्या खर्चावर मनसे आणि महायुतीच्या टीकेशी तुम्ही सहमत आहात का? यूट्यूबवर एकूण 19,000 मतं होती. सहमत नाही असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी जास्त आहे 55%, हो म्हणणारे 45%. ट्विटरवर 1,500 मतं. एकसष्ट टक्के लोक म्हणतात आहेत नाही, 39% लोक म्हणतात आहेत हो. खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची गरज ही जर-तरवर अवलंबून आहे. 2024 लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीनं जिंकली तरच त्या नावाला अर्थ आहे. या चाणाक्ष नेत्यांना तर हे सांगायची गरजच नाही. त्याचमुळे ते पंतप्रधान पदाची चर्चा करत बसणार नाही असं वाटतंय. कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जसा एकत्र यायला एक चांगला मध्यम मार्ग असतो, तसाच त्याच्यात अडचण ही असते की कॉमन मिनिमम प्रोग्राम हा एक कॉम्प्रोमाइजही असतो. कोणीही त्यामुळे पूर्ण खुश नसतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतके पक्ष एकत्र आल्यावर कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये कुठल्याही आयडिओलॉजीला जागा नसते. साल 2009ची निवडणूक मोदींच्या आधीची होती. ती फारशी आयडिओलॉजिकल प्लॅटफॉर्मवर लढल्या गेली नाही. पण 2014ची निवडणूक जर आठवली तर ती मोदींच्या हिंदुत्व इमेजवर आधारित होती. हिंदुत्वावर आधारित राष्ट्रवाद. त्यावेळच्या तरुणांनाही याच गोष्टींना आकर्षित केलं होतं. मात्र 2019ला मोदींना जास्त ताकद लावावी लागली. पुलवामा, बाळाकोटला धरूनच राष्ट्रवाद हा महत्वाचा आयडिओलॉजिकल मुद्दा ठरला. काँग्रेसने याचे उत्तर चौकीदार चोर है, राफेल इत्यादीमध्ये शोधायचा अपयशी प्रयत्न केला होता. त्याही वेळी काँग्रेस आयडिओलॉजीच्या मदतीनं लढत देऊ शकली नव्हती. फार तर फार भाजप विरोध करताना मुसलमानांना, मायनॉरिटीजना सुरक्षा देऊ असे म्हणत काहीतरी आयडिओलॉजिकल विरोध साधण्याचा प्रयत्न वेगवेगळे पक्ष राष्ट्रीय किंवा राज्याच्या स्तरावर आजवर मोदींच्या विरोधात करत आले आहेत. येणाऱ्या काळात राम मंदिर पूर्ण होणार आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड सारखे विषय गुलदस्त्यात आहेत. भाजप ह्या आणि असे इतर अनेक विषय आयडिओलॉजिकल लेवलला येणाऱ्या काळात नेऊ शकतं. अशा वेळी इंडियाकडे त्याचे काय उत्तर राहील हे बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि ह्याच उत्तरात त्यांचे यश किंवा अपयश लपलेलं आहे.